त्यामुळे अशा पद्धतीचे जे काही विषय आहेत ते आपल्याला हळूहळू न्यावे लागतील आणि शेतीमध्ये जे काही आपण वापरतो, आज रासायनिक खतांमुळे आपल्या शेतीची अवस्था ही वाईट होते आणि म्हणून त्याचा वापर कसा कमी करायचा। आज आपण जे काही आपलं त्या ठिकाणी दुसरं खातं आहे ॲनिमल हजबंडरीचं, त्या खात्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे। कारण आपल्याला कल्पना आहे की आपल्या शेतीतल्या गायी कमी झाल्या, जनावरं कमी झाले आणि त्यातनं शेतीमध्ये ज्या नैसर्गिक गोष्टी जात होत्या त्या गोष्टी आता हळूहळू आपल्या जायला लागल्या। सगळं आपण रासायनिक वापरायला लागलो आणि म्हणून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे जाण्याकरता त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे की पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना आणून आपल्या देशी गायींचं संवर्धन झालं पाहिजे आणि देशी गायींच्या माध्यमातून आज इतके चांगले प्रयोग झाले आहेत। आज जीवामृत असेल किंवा इतर पद्धती असतील की ज्यामुळे अतिशय कमी खर्चामध्ये गोमूत्र असेल, शेण असेल, गूळ असेल, हळद असेल, अनेक गोष्टी त्याचं मिश्रण करून आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारे आमच्या शेतीमध्ये आज त्यांनी उत्पादकता वाढते आहे, ती कमी होत नाही आहे, असे वेगवेगळे प्रयोग हे आपल्याला करावे लागतील आणि त्यातनं आपल्या जमिनीची जी उर्वरा क्षमता आहे, जी उत्पादन क्षमता आहे, ही क्षमता देखील त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा परत आणावी लागेल, ती वाढवावी लागेल। या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून गुंतवणुकीच्या मॉडेलकडे आपण सगळे लोक या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे मी कधी फार सांगत नाही, पण मीही शेतकऱ्याचाच मुलगा आहे। माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे, माझे वडील स्वतः शेतकरी होते। आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे। कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो। वर्षातले 3 महिने मी गावी असायचो। माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता। आमच्याकडे कारखाने वगैरे काही नव्हते मामा, त्यामुळे आम्ही ते कढईमध्ये त्या ठिकाणी गूळ तयार करायचो त्याच्यातनं। त्यामुळे गुऱ्हाळ होतं आमच्याकडचं, त्या गुऱ्हाळामध्ये ते गूळ तयार करायचं, त्याची राब काढायची, ती राब नंतर मटकीमध्ये ठेवायची, मग ती राब खायची। हे सगळं लहानपणापासून बघितलेलं आहे। आमच्याकडे बगीचा होता, बगीच्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या आम्ही त्या ठिकाणी तयार करायचो। त्यामुळे शेतामध्ये गेलेलो आहे, शेती बघितलेली आहे। जेव्हा पावसाळा असायचा त्यावेळी आमच्याकडे रोवणी जी व्हायची, तेव्हा भले रोवणे करण्याकरता नाही, रोवणे करण्याच्या बहाण्याने चिखलात खेळायला मिळायचं, म्हणून सगळे भावंड आम्ही त्या चिखलात जाऊन त्या ठिकाणी रोवणी करायचो। हे सगळं केलेलं आहे। त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे। हे सगळं जवळून बघितलेलं आहे। शेती मातीशी संबंध आमचाही आहे, फक्त आम्ही कधी फार ते सांगत फिरत नाही की बाबा आमचा खूप संबंध आहे। त्यामुळे अनेक वेळा लोकांना असं वाटतं की शहरातनं निवडून येतं त्यांना काही समजतं का नाही समजत। महत्त्वाचं एवढंच आहे की जोपर्यंत शेतीची अर्थव्यवस्था ही आपण योग्य करणार नाही, जोपर्यंत त्या अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आपण घडवणार नाही, जोपर्यंत केवळ शेती नाही तर शेतीच्या नंतर त्याचं प्रोसेसिंग आहे, त्याला योग्य मार्केट मिळवून देणं आहे, त्याचं ब्रँडिंग आहे, या गोष्टी जोपर्यंत आपण करत नाही। आणि म्हणूनच मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मी त्या ठिकाणी 2 योजना सुरू केल्या। पहिली नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना, वर्ल्ड बँकेकडनं आज ती योजना चाललेली आहे 5,000 कोटी रुपयाची, की ज्या योजनेमध्ये आज जलसंधारणापासून तर व्हॅल्यू चेनपर्यंत सगळ्या गोष्टी विदर्भ आणि मराठवाड्याच्या या जिल्ह्यांमध्ये चाललेल्या आहेत, काही उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात चालले आहेत। आणि दुसरी आपण जी योजना स्मार्टची आणि मॅग्नेटची केली, की ज्या योजनेमध्ये आपला प्रयत्न आहे 10,000 गावांमध्ये आपली जी प्राथमिक सोसायटी आहे त्या सोसायटीला ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं आणि संपूर्ण जी चेन आहे, गोडाऊन असेल,
कोल्ड चेन असेल, अशी जी कंप्लीट चेन आपल्याला करावी लागते की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना होल्डिंग करता आलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचा प्रश्न हाच आहे